नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 28 मे आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, अर्धा ग्राउंड फुल आहे तिकडं। पिकअप आणि ट्रॅक्टर उभे आणि आपल्या पहिल्या शेडमध्ये उभे ट्रॅक्टरांची 2 लाईनी आहे आणि दुसऱ्या शेडमध्ये आडव्या ट्रॅक्टरच्या 3 लाईनी। मित्रांनो, टोटल आवक 600 मध्ये। मित्रांनो, आज मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, नापेड मार्केट म्हणजे या हप्त्यात चालूच होणार आहे 100% असं न्यूज आली आपल्याकडे आणि अशी माहिती आली आहे की बाबा 100% या हप्त्यात चालू होऊन जाईल, खरेदी चालू होणार आहे आणि जसं माल राहील, जशी क्वालिटी राहील, प्रतवारी भाव जाणार आहे मालाला। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटला सरासरी आहे लोएस्ट काय निघतं ते सगळं शेवटला सांगेल आणि आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा। चला भाव बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झाला आहे आणि पहिलीच गोल्टी आहे, बघू शकता तुम्ही 450 झाली आहे ना। 450 कुठले दादा? गोपेगाव। ठीक आहे, 450 रुपये झाले, 450 रुपीज। काही साठवण केली का कांद्याची? सर्व विकलं। ठीक आहे, काही शिल्लक किती अजून? 2-3 ट्रॅक्टर आहे। ठीक आहे, पुढे बघू। बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 1428 जाईल, बघू शकता तुम्ही 1428 रुपीज। कुठला आहे कांदा? गोरन। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती। काही साठवलंय का? किती? 7-8 ट्रॅक्टर। आणि शिल्लक किती बाकी अजून? आवरलं का? ठीक आहे, पुढे बघू। बघू शकता तुम्ही खादे। काय भाव गेली? 150 रुपये। कुठले? चिंचखेड। ठीक आहे, बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला दादा? 1100 रुपये। 1100 रुपीज। कुठला आहे कांदा? दिंडोरी। बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे, काही साठवणूक केली का? नाही ना। ठीक आहे, बाकी किती अजूनही? 2-3 ट्रॅक्टर आहे का? ठीक आहे, बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 1525 जायले, 1525 रुपीज। काल काय गेलं होतं? काल होते का? नाही का? परवा शनिवारी नाही ना। ठीक आहे, आणि काही बियाणं कोणतं याचं? पंचगंगा। बघू शकतो तुम्ही पंचगंगा। आणि कुठला कांदा? सिंदवड। शिल्लक काही किती बाकी अजूनही आहे ना? आणि साठवण केली का? किती? एक ट्रॅक्टर आहे ना। ठीक आहे, पुढे बघू। बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे। काय भाव गेलं? 200 रुपये जायले, 200 रुपीज। 200 रुपये जायले। कुठले दादा? बहादुरी। काही साठवण केली का? किती? 4-5 ट्रॅक्टर। आणि चालू माल किती बाकी अजूनही? 2-3 ट्रॅक्टर ना। ठीक आहे, बघू शकता तुम्ही खादे 170 रुपये जायले। कुठले हो? चिंचखेड। ठीक आहे, 170 रुपये। पुढे बघू। 170 रुपीज। बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं? काय भाव गेलं? मी फक्त ऋषी मेदने केलंय तुरत। बघू शकता तुम्ही 1523 रुपये जायले। 1523 1523 रुपीज। कुठला आहे कांदा? करंजवन डॅम का? अच्छा, करंजवन डॅम। बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे। आणि काही साठवण केली का? साठवलंय काही? साठवलेलं पूर्ण घेऊन आले। अच्छा, शेवटचं होतं काही? नाही, अजून चालू आहे। आता चालू माल किती बाकी असेल अजून? जवळजवळ 10 ट्रॅक्टर बाकी। 10 ट्रॅक्टर बाकी आहे ना। ठीक आहे, बघू शकता तुम्ही क्वालिटी। 1435 जायले, 1435 रुपीज। कुठला आहे कांदा? आयरगाव। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे। काही साठवलंय का माल? किती? 3 ट्रॅक्टर। आणि चालू माल किती बाकी अजून? 2 ट्रॅक्टर बाकी ना। ठीक आहे, बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं? 1230। कुठला आहे कांदा? पालखेड ना। पालखेड बांधारा। 1230 रुपये जायले। बघू शकता तुम्ही 1230 रुपये। 1230 रुपीज। 55-60 साईज आहे मित्रांनो। बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे। येलोरचं बियाणं आहे, बघू शकता तुम्ही। कोरडा कांदा आहे पूर्ण। आणि मी काय म्हणतो, साठवलंय काही? किती? अच्छा, 2 ट्रॅक्टर साठवले। आणि चालू माल किती बाकी असेल? शेवटचा आहे ना। ठीक आहे, शेवटचा ट्रॅक्टर आहे। बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं? 1465 1465 रुपीज। कुठला आहे कांदा? उंबरखेडचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? येलोराचा कांदा आहे, बघू शकता तुम्ही।
50-55 साईज आहे, मीडियम साईजमध्ये कांदा आहे, फुल्ली ड्राय माल आहे. आणि काही साठवलं आहे का माल? किती? 4-5 ट्रॅक्टर. चालू माल किती बाकी असाल? 2-3 ट्रॅक्टर बाकी आहे. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1350 रुपये. 1350, 1350 रुपीज. कुठला आहे कांदा? करंजवन डॅम ना. अच्छा. आणि याचं बियाणं कोणतं होतं? पंचगंगाचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही. काही साठवलंय का? किती? 12 ट्रॅक्टर. अच्छा बाकी आहे. आणि चालू माल किती बाकी अजून? आता हे थोडेसे ओल्ले वहिले ना. हा हा. 4 ट्रॅक्टर अजून. अच्छा. कसं का झालं नुकसान असं? नुकसान बऱ्यापैकी झालं आमचं, काही काढायचे बाकी आहे. अच्छा ठीक. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 1280, 1680, 1680 रुपये जायले. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. 1680 रुपये, 1680 रुपीज. कुठला आहे कांदा? आयरगाव. आणि याचं बियाणं कोणतं होतं? कलर आहे, क्वालिटी आहे, फुल्ली ड्राय माल आहे. बघू शकतो तुम्ही, कोरडा माल आहे पूर्ण, घरगुती बियाणं आहे. आणि काही साठवलंय का? अच्छा. हाच माल आहे का? अच्छा. आणि चालू माल किती बाकी असेल अजून? चालू अजून 2-3 फेरे होते. अच्छा 2-3 फेरे होतील ना. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे. काय भाव गेली? का? 414. 414 जायले. 414 रुपीज. कुठले? कोकणगावचा कांदा आहे. ठीक आहे. काही साठवलंय का माल? किती? अच्छा ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 1496, 1496 रुपीज. कुठला आहे कांदा काका? साकोराचा कांदा आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. घरगुतीचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही. काही साठवण किती केलंय? अच्छा. आणि चालू माल किती बाकी असेल? शेवटचं होतं ना. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे. काय भाव गेली गोल्टी? 500 रुपये गेली. 500 रुपये गेली. 500 रुपीज. कुठले? चिंचखेड ना. ठीक आहे. काही साठवलंय का माल? शेवटचं आहे का? अच्छा ठीक आहे. खर्च ते बरोबर आहे. नुकसान काही? हा बरोबर आहे. चालेल ठीक आहे. धन्यवाद. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1464, 1464 रुपीज. कुठला आहे कांदा? कुंभारीचा कांदा आहे. बी कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. आणि काही साठवण केली का कांदा? नाही ना. हे शिल्लक चालू माल किती बाकी असेल अजून? 4-5 ट्रॅक्टर ना. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 1401. नमस्कार. 1401. बघू शकतो तुम्ही. 1401, 1401 रुपीज. कुठला आहे कांदा? दोनगणवाडी. आणि याचं बियाणं कोणतं होतं? येलोरा ना. ठीक आहे. येलोराचं बियाणं आहे. ओके. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. 1300 रुपये, 1300 रुपीज. 1300. कुठला कांदा? शिरसगाव. बघू शकतो तुम्ही. 60-65 साईज आहे. शिरसगाव. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? अच्छा ठीक आहे. पुढं बघू. 600 रुपये का? अच्छा 600 रुपये. बघू शकतो तुम्ही. 600 रुपये, 600 रुपीज. कुठला आहे कांदा? कुंभारी. काही साठवण केली का नाही? किती? 3 ट्रॅक्टर. अच्छा मागचं माल आहे ना. ठीक आहे. पुढं बघू. क्वालिटी. काय भाव गेलं? 1276, 1276 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? का? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 1511, 1511 रुपीज. कुठला आहे कांदा? कोकणगावचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. काही साठवलंय का माल? किती? 70%. आणि काही चालू माल किती बाकी असेल अजून? एवढं शेवटचा ट्रॅक्टर. अच्छा ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1250, 1250 रुपीज. कुठला आहे कांदा? बहादुरी. बियाणं कोणतं होतं त्याचं?
घरगुती बियाणं आहे. किती बोलले तुम्ही? 12.5. शिल्लक बाग किती आहे कांदा? 10 ट्रॅक्टर. आणि होल्डिंगला किती टाकले? 61ला 10-15 ट्रॅक्टर. अच्छा ठीक आहे. पुढं बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 14.5. बघू शकतो तुम्ही 55-50 साईज आहे. 14.5 जायले. मीडियम साईज एक साईज माल आहे. 1450 रुपीज. कुठला आहे कांदा? गोपेगाव. आणि याचं बियाणं कोणतं होतं? बेलाचं बियाणं आहे. गोपेगावचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. कलर आहे, क्वालिटी आहे, नुसतं चमकी माल आहे. आणि काही साठवण केली का? किती? 4 ट्रॅक्टर. आणि बाकी माल किती? चालू माल संपला का? शेवटचा ट्रॅक्टर होता. ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी. 65-70 साईज आहे कांद्याची. काय भाव गेलं? 1280 जायले. 1280 रुपीज. कुठला आहे कांदा? सोनजामचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? अच्छा. आणि काही साठवण केली का? किती? 3 ट्रॅक्टर आहे. आणि चालू माल किती बाकी अजून? शेवटचा आहे ना. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही क्वालिटी माल पण. ओके. पुढं बघू शकतो तुम्ही क्वालिटी. मीडियम साईज मिक्स आहे. काय भाव गेला? 1525. 1525 रुपीज. मीडियम साईज कांदा आहे. फुल्ली ड्राय माल आहे. 1525 जाईल. 1525 रुपीज. आणि याचं बियाणं कोणतं होतं? प्रशांत ना. प्रशांतचं बियाणं आहे. कुठला आहे कांदा? शिंदवडचा कांदा आहे. काही साठवलंय का माल? नाही ना. अच्छा ठीक आहे. आणि चालू माल किती बाकी असेल अजून? भरपूर आहे ना. ठीक. पुढं बघू. तर मित्रांनो दुसऱ्या लाईनला आलोय. काय भाव गेलं? 1400 रुपये. 1400 रुपीज. कुठला आहे कांदा? बेडचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही 1400 रुपये जायले. मीडियम साईज माल आहे. 50-55 साईज आहे. आणि दादा काही साठवलंय का माल? नाही ना. चालू माल किती असेल अजून? 4-5 ट्रॅक्टर आहे. ठीक आहे. पुढं बघू. तर पाऊस चालू झालाय. काय भाव गेलं? 15.5 जाईल. बघू शकतो क्वालिटी. 15.5 रुपये. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा काकबारी. आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं? बियाणं ठीक आहे. काही साठवलंय का माल? किती? 5-6 ट्रॅक्टर. आणि चालू माल किती दादा? संपलं शेवटचं होतं ना. अच्छा ठीक आहे. 1550 काढलाय. स्वराज समृद्धी ना. स्वराज समृद्धीचा बियाणं आहे. ओके धन्यवाद. बघू शकतो क्वालिटी. डबल पत्ती माल आहे. काय भाव गेलं? 1625. 1625 रुपीज. कुठला आहे कांदा? दागबारी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? भीमाशक्ती ना. आणि काही साठवण केली का कांद्याची? अच्छा म्हणजे आता नाही. आणि शेवटचं आहे का? शेवटचा माल आहे. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 860 जायले. 860 रुपीज. कुठला आहे कांदा? देवसाने तारणवाडी. अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. काही साठवलंय का माल? नाही ना. आणि चालू माल किती बाकी असेल अजून? 2 ट्रॅक्टर ना. ठीक आहे. ओके. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 921 जायले. 921 रुपीज. कुठला आहे कांदा? सुरगाणा. अच्छा ठीक आहे. काही साठवलंय का माल? एक टारली साठवली. आणि चालू माल किती असेल? एवढंच आहे ना. ठीक आहे. पुढं बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 1040. 1040 रुपीज. कुठला आहे कांदा काका? उंबरखेड. आणि बी कोणतं होतं याचं? घरगुती बियाणे. काही साठवलंय का माल? तरी 5-6 ट्रॅक्टर आहे. आणि चालू माल किती बाकी असेल? 2-3 ट्रॅक्टर आहे. ठीक. ओके. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1051. 1051 रुपीज. कुठला आहे कांदा? आयरगावचा कांदा आहे. आयरगावचा कांदा. ठीक आहे. काही साठवलंय का माल? नाही ना. चालू माल किती असेल अजून? 3-4 ट्रॅक्टर. ठीक आहे. पुढे बघू.